राज्यातील नगरपालिका आणि नगर परिषदांसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी उद्या होणार आहे। कोल्हापूर जिल्ह्यात देखील 10 नगरपालिका आणि 3 नगर परिषदांसाठी मतदान प्रक्रिया पार पडलेली होती आणि त्याची मतमोजणी उद्या येथे होणार आहे। जिल्हा प्रशासनाकडून या सगळ्या मतमोजणीची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाल्याचं आपल्याला बघायला मिळते। मी आता आहे कागल इथल्या मतमोजणी केंद्रावर आणि ती दृश्य आपण बघू शकतो। कागलमध्ये 6 टेबलवर ही सगळी मतमोजणी आहे प्रक्रिया आहे ती पार पाडली जाणार आहे। खरं तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये उच्चांकी मतदान आहे ते या सगळ्या नगरपालिका नगर परिषद निवडणुकीदरम्यान झालेलं होतं। मुरगुडमध्ये तर राज्यातील सर्वाधिक मतदान झाल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं होतं आणि त्यामुळे एकूणच ही सगळी उद्याची मतमोजणी प्रशासनाला व्यवस्थितपणे पार पाडावी लागणार आहे। त्याची तयारी आता जवळपास पूर्ण झालेली आहे। कागलमधली ही तयारी बघतोय अशाच पद्धतीनं 13 ठिकाणी ही तयारी आता पूर्ण झालेली आहे। जयसिंगपूर ही सर्वात मोठी नगर परिषद आहे, त्या ठिकाणी देखील चुरशीनं मतदान आहे ते झालेलं आहे। विशेषतः कागलमध्ये देखील समरजित घाडगे आणि हसन मुश्रीफ हे दोघंही एकत्र येऊन ही सगळी निवडणूक लढवत असल्यामुळे राज्याचं लक्ष या सगळ्या कागल नगर परिषदेकडे लागलेलं होतं आणि याच नगरपालिकेसाठी जनतेनं नेमका काय कौल दिला हे अवघ्या काही तासामध्ये स्पष्ट होणार आहे। त्यामुळे एकूणच आपण बघतोय उमेदवारांची धाकधूक देखील आता वाढल्याचं बघायला मिळते आणि त्यामुळे एकूणच आता जे काही मतदान झालेलं होतं त्या मतमोजणी प्रक्रिया आता जिल्हा प्रशासनाकडून या सगळ्या मतमोजणी प्रक्रियेची तयारी जवळपास पूर्ण झाल्याचं बघायला मिळते। जर्नलिस्ट सुनील काटकर, भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।